Welcome student. Last period you might have been studied about the outbreeding devices. Outbreeding devices included different types like as unisexuality, dichogamy, prepotency, heterostyle, then hercogamy, and last self-sterility. Now today we will going to discuss about pollen pistil interaction. पाठीमागच्या पिरियडला आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेसबद्दल माहिती बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये 6 वेगळ्या प्रकारचे टाइप्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स डिटेलमध्ये आपण पाहिलेले आहेत. आज आपण नवीन आर्टिकलला सुरुवात करणार आहोत की ज्याचं नाव आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन means the different events that is from deposition of pollen grains on stigma to the entry of pollen tube in the ovule are referred as or is called as pollen pistil interaction. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे ही एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स टप्पे समाविष्ट झालेले आहेत की जे टप्पे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा टू दी एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू दी ओव्हिल. म्हणजे पाठीमाग आपण माहिती गायनोसियमची पाहिलेली आहे की ज्या गायनोसियममध्ये वरच्या बाजूला स्टिग्मा असतो, खालच्या बाजूला ओहरी असते आणि मधला जो भाग आहे की ज्याला आपण स्टाईल असं म्हणतो. या पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये इव्हेंट्स कोणते आहेत तर पहिली इव्हेंट म्हणजे पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन डिपॉझिट होतो. नंतर हा स्टिग्मा या पोलन ग्रेनला जर्मिनेशन होण्यासाठी साईट म्हणून ॲक्टिवेट होतो. म्हणजे पोलन ग्रेन या स्टिग्मावरती जर्मिनेट होतो. जर्मिनेट झाला म्हणजे पोलन ट्यूब तयार होते आणि ही पोलन ट्यूब की जिच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स असतात, ही पोलन ट्यूब ह्या मेल गॅमेट्सला घेऊन या ओहरीमध्ये प्रवेश करते. असा एकूण जो मार्ग आहे आणि ह्या मार्गामध्ये असणारे जे वेगळे टप्पे आहेत या एकूण असणाऱ्या डिफरंट इव्हेंट्सलाच आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन असे म्हणतो. या ठिकाणी जो स्टिग्मा असतो हा स्टिग्मा जे काही पोलन ग्रेन्स असतात योग्य किंवा अयोग्य हे रिकग्नाइज करण्याची क्षमता पिस्टिलकडे असते. म्हणजेच पिस्टिलमध्ये असणाऱ्या किंवा पिस्टिलवरती असणाऱ्या स्टिग्माची क्षमता असते. या ठिकाणी गायनोसियमलाच पिस्टिल असे म्हणतात. लक्षात ठेवा, पिस्टिल म्हणजेच या ठिकाणी गायनोसियम किंवा गायनोसियमची माहिती सांगत असताना पर्टिक्युलरली स्टिग्मा हा स्टिग्मा जे पिस्टिल म्हणजेच गायनोसियम किंवा गायनोसियमची माहिती सांगत असतानाच आपण एक्झॅक्ट स्टिग्मा ही टर्म वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो आलेला पोलन ग्रेन आहे स्टिग्मावरती तो राईट और
wrong may be determined by the special protein. आणि अशा पद्धतीने compatibility, right, and incompatibility, that is wrong, the pollen pistil is determined by special proteins. This process involves pollen recognition followed by promotion or inhibition of pollen. The compatible pollen absorb water and nutrients from the surface of stigma and then germinates and produces pollen tube. ज्यावेळेस पोलन ग्रेन हा स्टिग्मावरती येऊन थांबतो, थांबल्यानंतर त्या स्टिग्मावरती असणारे न्यूट्रिएंट्स आणि वॉटर ॲब्सॉर्ब करतो आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो त्या स्टिग्मावरती जर्मिनेट होतो. जर्मिनेट होणं म्हणजेच त्या ठिकाणी पोलन ट्यूबची निर्मिती होणं. आणि अशा पद्धतीची ही पोलन ट्यूब पुढं चालून स्टाईलमधून ओव्हरीमध्ये असणाऱ्या ओव्हिलमध्ये एंट्री करते आणि एंट्री केल्यानंतर पुढं चालून ती एम्ब्रिओ सॅकमध्ये एका सिनर्जिडला ब्रेक करून एंट्री करते. The pollen tube is finally pushed through the ovule and reaches the embryo sac. The tip of pollen tube enters in one of the synergids and then ruptures to release male gametes. Sucrose induces pollen germination and tube growth in vitro. अशा पद्धतीने ही आपण माहिती पाहिलेली नॅचरल प्रोसेस झाली. जर लॅबोरेटरीमध्ये आपल्याला पॉलिनेशन आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर्मिनेशन ऑफ पोलन ट्यूब घडून आणायचं असेल तर सुक्रोज सोल्युशन घेतात आणि ह्या सुक्रोज सोल्युशनमध्ये पोलन जर्मिनेशन ही प्रोसेस झालेली पाहायला मिळते. इन व्हिट्रो म्हणजे लॅबोरेटरी लेवलला पोलन जर्मिनेशन घडून आणण्यासाठी सुक्रोजचा वापर केला जातो. त्याचबरोबर बोरिक ॲसिड, सुक्रोज आणि बोरिक ॲसिडचा सुद्धा उपयोग इन व्हिट्रोमध्ये पोलन जर्मिनेशनसाठी केला जातो. अशा पद्धतीने पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचा मेन फंक्शन सांगता येईल. इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. ॲक्च्युली सेक्शुअल रिप्रोडक्शन, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स आणि त्याचबरोबर फ्युजन झाल्यानंतर सीड निर्मितीमध्ये पोलन पिस्टिलचा महत्त्वाचा रोल सांगता येईल. अशा पद्धतीने पोलन पिस्टिल इंटरॅक्शनवरती तसा आजपर्यंत तरी काही प्रश्न आलेला नाही, परंतु पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या इव्हेंट्स, त्याचबरोबर प्रोटीन आणि केमिकलचा महत्त्वाचा रोल पोलन पिस्टिलमध्ये पाहायला मिळतो. आणि मेन पोलन पिस्टिल इंटरॅक्शनचा महत्त्वाचा रोल सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचबरोबर सीड फॉर्मेशनमध्ये सांगता येईल. माहिती बघणार आहोत. नंतर आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, दिस इज मेथड used in crop improvement. In this method, pollen grains are hand pollinated and used for fertilization. This is completed through emasculation bagging procedure. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे
या ठिकाणी हँड पॉलिनेशन म्हणजे जे काही नॅचरल पोलन ग्रेन्स येऊन स्टिग्मावरती डिपॉझिट होतात सेम स्पेसीजचे, त्याला म्हणतो आपण नॅचरल हायब्रिडायझेशन. आता आपण काय करणार, वेगळ्या स्पेसीजचे पोलन ग्रेन्स आपल्या हाताच्या साहाय्याने स्टिग्मावरती डिपॉझिट करणार, म्हणजेच पॉलिनेशन झालं. पॉलिनेशन नंतर फर्टिलायझेशन होणार आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट सीड मिळणार. तर या ठिकाणी आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही एक मेथड आहे की जी क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी असे जे क्रॉप आहेत यांच्या इम्प्रूव्हमेंट हायब्रिड व्हरायटीज तयार करण्यामध्ये वापरली जाते. आणि ह्या मेथडमध्ये महत्त्वाच्या 1-2-3 प्रोसिजर असतात की ज्याच्यामध्ये इमॅस्क्युलेशन आहे, बॅगिंग आहे. इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग तर हे सविस्तर आपण नंतर पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तात्पुरतं किंवा एवढ्या आर्टिकलपुरतं मर्यादित लक्षात ठेवा, इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग ह्या महत्त्वाच्या 2 स्टेप्स आहेत की ज्या स्टेपच्या साहाय्याने आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणून आणतात. ठीक आहे, धन्यवाद.